नमस्कार सद्गुरू. सद्गुरू, पंचमहाभूतांपैकी 5 तत्वांपैकी एक आकाश आहे, अवकाश. आणि तुमच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मी ऐकलंय की तुम्ही इथर म्हणालात. तुम्ही अवकाशाच्या संदर्भात इथरचा उल्लेख केलाय. तर आत्ताच्या तुमच्या बोलण्यात टाइम ट्रॅव्हलमध्ये तुम्ही अवकाशाबद्दल बोलताय. तर हे इथर आणि आकाश याबाबत मी थोडा गोंधळलोय. तुम्ही इथरबद्दल थोडं सविस्तर सांगाल का? तुम्ही गोंधळलेले आहात याचा मला आनंद आहे. कारण गोंधळलेलं असणं हे एखाद्याने काढलेल्या मूर्ख निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यापेक्षा चांगलं आहे. गोंधळ म्हणजे तुम्ही अजूनही शोधताय, ते चांगलं आहे. तोच माझा हेतू आहे, तुम्हाला गोंधळात ठेवण्याचा. Yeah, कारण मला हवंय की तुम्ही शोध घेत असावं always. सतत. आकाश म्हणजे अवकाश असं कोणी म्हटलं नाहीये. आम्ही म्हटलं आकाश म्हणजे इथर. ते योग्य भाषांतर नाहीये, तरी बऱ्यापैकी आहे. इथर म्हणजे अवकाश नाही. इथर हा अस्तित्वाचा एक विशिष्ट पैलू आहे, अतिशय सूक्ष्म. जेव्हा आपण अवकाश म्हणतो तेव्हा आपण काळाबद्दल किंवा जे अस्तित्वात नाहीये त्याबद्दल बोलतोय. आपण बोलतोय शिवाबद्दल, ते जे नाहीये. जेव्हा आपण आकाश म्हणतो तेव्हा आपण जे आहे त्याबद्दल बोलतोय. तुम्ही इथं आहात. तुम्ही इथं एक माणूस म्हणून आहात. याचे अनेक स्तर आहेत, स्थूलपासून सूक्ष्मपर्यंत. जर तुम्हाला बद्धकोष्ठता आहे तर तुमच्या आत अजूनही काहीतरी स्थूल आहे. त्याच्यावर शरीराचे अजून काही सूक्ष्म पैलू आहेत. त्याच्यावर हवेनं भरलेली फुफ्फुसं आहेत. त्याच्यावर मेंदू आणि विचार, भावना अशा अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर तिथं जीवन आहे जे आत बाहेर करतंय. आणि त्यात आकाशाचा समावेश आहे. तिथं पाणी आहे, पदार्थ आहे, हवा आहे, तापमान आहे, अग्नी आणि आकाश आहे जे याला बनवतं. त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करू नका, फक्त याला नीट जाणा. कारण हे एक छोटं ब्रह्मांड आहे. जर तुम्ही याचं नीट आकलन केलं तर तुम्हाला ते समजेल. कारण आज याबाबत कोणता प्रश्न उरलेला नाहीये. आम्ही योगिक आयामात नेहमीच हे सांगत आलोय. पण आज आधुनिक भौतिकशास्त्र ते घेऊन आलंय ज्याला कन्स्ट्रक्शनल थिअरी म्हणतात, जे सांगते की कशा प्रकारे विश्वातल्या रचनेचा पैलू, तो आण्विक असो किंवा वैश्विक, मूलभूत रचना एकच आहे. तुम्ही एक माणूस म्हणून अशा आकारात, एक नाकतोडा, गांडूळ, पक्षी, एखादा सरपटणारा प्राणी, तुमची सर्वांची मूलभूत रचना एकच आहे. अणूपासून विश्वापर्यंत मूलभूत रचना एकच आहे. फक्त ही रचना विविध प्रकारात कशी विकसित होते याची जटिलता आणि अद्ययावतपणा वेगवेगळा आहे. अमिबाच्या तुलनेत तुमची रचना खूप जास्त गुंतागुंतीची आणि अद्ययावत आहे. पण तरीही मूलभूत रचना तीच आहे. फक्त जटिलता ही वाढत आहे. तर तुम्ही विश्वाचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुमच्याकडे विश्वाला पाहण्यासाठी बाल्कनी नाहीये. तुम्ही पाहू शकत नाही. अशी कुठली जागा नाही जिथं बसून तुम्हाला ब्रह्मांडाचं निरीक्षण करता येईल. आणि खरं तर तुमच्या आत जे काही घडतंय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशाचंही निरीक्षण करू शकत नाही. अगदी दुर्बीणसुद्धा घेऊन तुम्ही ताऱ्याकडे पाहिलं तरी तो तारा तसाच घडतोय जसा तो तुमच्या मनात प्रतिबिंबित होतोय. हो ना? Yes. तुम्ही कोणताही तारा बघत नाही. हेच कारण आहे की तुम्ही ते तारे पाहता जे खरं तर अस्तित्वातच नसतात. अनेक तारे जे तुम्ही पाहता ते अस्तित्वात नसतात, पण ते तुमच्या मनात एका विशिष्ट प्रकारे उमटतात आणि या प्रकारे तुम्ही त्यांना जाणता. वेगळ्या शब्दांमध्ये, तुम्ही अनुभव घेऊ शकता ते फक्त याचा, किंवा हे एकमात्र प्रवेशद्वार आहे ज्याद्वारे तुम्ही कशाचाही अनुभव घेऊ शकता. तुम्ही खात असलेल्या अन्नाचा अनुभव घ्यायचा असो, किंवा श्वास घेत असलेल्या हवेचा, किंवा आजूबाजूच्या लोकांचा, किंवा जगाचा, किंवा ब्रह्मांडाचा, तुम्ही त्यांचा अनुभव तसाच घेऊ शकता ज्या प्रकारे हे आहे. जर हे अगदी स्पष्ट असेल तर तुम्ही ते पाहाल जसं आहे तसं.
जर त्याने अनेक रूप आणि आकार घेतले असतील तर तुम्ही ते अनेक विविध प्रकारे पाहाल. मला वाटतं की आजकाल बहुतेक आरसे सपाट आहेत बरं का. आत्ताही जर तुम्ही एखादा स्वस्त आरसा विकत घेतला तुम्ही असे दिसाल. पण जर तुम्ही विशिष्ट प्रकारचे अंतर्वक्र आरसे घेतले तर नक्कीच तुम्ही एका दिवसात तुमचं वजन कमी करू शकता. तुम्ही नुसतं जाऊन उभं राहा, तुम्ही सडपातळ दिसता. तर आरसे तुम्ही कोण आहात याबद्दल वेगवेगळे प्रतिबिंब देतात. समजा तुम्ही नेहमीच स्वतःचा चेहरा वेड्यावाकड्या आरशात पाहिला आहे तर काही काळानंतर गृहीत धराल की तुम्ही तसेच दिसता, हो की नाही? Yes or no? तुम्हाला वाटतं की तुम्ही तसेच दिसता कारण रोज स्वतःकडे पाहताय आणि तुम्ही तसे दिसता. तुम्हाला वाटतं की तुम्ही असेच दिसता. अगदी आत्ता देखील तुम्हाला वाटतं जग असं दिसतं. ते फक्त यामुळे की ते त्याच प्रकारे मनात प्रतिबिंबित झालंय. If you evolve this mind, जर तुम्ही या मनाला अजून प्रगत अशा पातळीवर विकसित केलं जिथं कोणत्याही प्रकारची कसलीच विकृती नाहीये, तो पूर्णपणे स्वच्छ आरसा आहे, तेव्हाच तो सर्व गोष्टी आहेत तशा प्रतिबिंबित करेल, पण उलट्या. बरं का? आरशात सरळ असं दिसतं. तर आता त्याला न बिघडवता योग्यपणे सरळ करण्याची बुद्धिमत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. पहा, बहुतेक लोकांना डोसा सुद्धा नीट उलटता येत नाही. जर त्यांनी डोसा उलटायचा प्रयत्न केला तर त्याचं काहीतरी वेगळंच होऊन जातं. तर असं काहीतरी घेऊन त्याला न बिघडवता असं उलटायला एक विशिष्ट कौशल्य लागतं. तर मनासोबत हीच समस्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते आधीच वेडवाकडं आहे किंवा तुटलेलं आहे. तुम्ही मनाला जसं ठेवलंय तसं ते नक्कीच वेडवाकडं आहे. तुम्ही जगाला एका वेड्यावाकड्या आरशात पाहताय आणि ते एका ठराविक प्रकारे दिसतंय आणि बहुतेक लोकांनी त्याला फिरवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही कारण त्यांना वाटतं ते तसंच आहे. जेव्हा तुम्हाला ते फिरवायचं असतं तेव्हा त्यासाठी विशिष्ट प्रमाणात कौशल्य लागतं, त्याला न बिघडवता फिरवण्यासाठी. तर तुमच्याकडे दोन समस्या आहेत. पहिली म्हणजे आधी आरसा सपाट करणं ज्यामुळे तो वेडावाकडा नसेल, आणि आता त्याहून मोठं काम म्हणजे त्याला उलटं करण्याचं कोणत्याही विकृतीशिवाय. तुमच्या जीवनात अजून तिथपर्यंत आपण पोचलेलो नाही. सर्वात आधी कोणत्याही विकृतीशिवाय आरसा पूर्णपणे स्वच्छ करणं. आम्ही अजून त्यावरच काम करतोय. ही हवा एक जीवन म्हणून तुमचा खूप महत्त्वाचा भाग आहे का? जे काहीच बोलत नाहीयेत आम्ही तुमचा गळा आवळू. तुमचं जीवन इथं सर्वत्र पसरलेलं आहे, हो की नाही? हे भौतिक आहे. अगदी या भौतिकतेमध्ये सुद्धा ढोबळपणा आणि सूक्ष्मतेचे अनेक स्तर आहेत, हो की नाही? या शरीरात अगदी स्थूल घटक आहेत, सूक्ष्म घटक सुद्धा आहेत. विचार आहे, भावना आहे, तुम्ही श्वास घेता ती हवा आहे, किंवा वेगळ्या शब्दात जीवन नेहमीच एका अतिशय स्थूलतेपासून अनेक सूक्ष्म गोष्टींपर्यंत आहे. तुम्ही किती विस्तारता यावर अवलंबून तुमच्या आयुष्यात तेवढी सूक्ष्मता असते. तुमचे पंख किती रुंद पसरतात तितकी सूक्ष्मता शक्य आहे. तर आता ज्याला आपण आकाश म्हणतोय तो जीवनाचा एक सूक्ष्म आयाम आहे. जर तुम्ही आकाश शोषून घेतलं तर तुम्ही इथे अस्तित्वात राहू शकत नाही. जर आपण या हॉलमधून हवा शोषून घेतली तर तुम्ही इथे जगू शकत नाही. जरी ती तुम्हाला दिसत नसली तरी ती तुमच्या केसांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. माफ करा, कारण या पृथ्वीवर केसांची निगा राखण्यासाठी जास्त पैसे खर्च केले जातात. मेंदूची निगा राखण्यापेक्षा नक्कीच जास्त. पहा आपली मूल्य कुठे आहेत ते. जर तुम्ही स्वतःचे सगळे केस उपटले तरी तुम्ही जगू शकता. जर मी तुमचे कान कापले तरी तुम्ही जगू शकता. तुमचं नाक कापलं तरी जगू शकता. जर मी फक्त ही हवा शोषून घेतली जी तुम्ही पाहू सुद्धा शकत नाही, बहुतेक वेळा ती अस्तित्वात आहे की नाही याची तुम्हाला जाणीव देखील नसते. जर मी हवा काढून घेतली तर तुम्ही एका क्षणासाठीही जगू शकणार नाही, हो की नाही? जर आपण आकाश काढून घेतलं तर तुम्ही एक क्षणही जगू शकत नाही. कर्नाटकात एक मंदिर आहे, दक्षिण भारतात.
ज्याला अन्नपूर्णेश्वरी मंदिर म्हणतात. कर्नाटकातून कुणी आहे का? तुम्ही गेलात अन्नपूर्णेश्वरीला? तर मंदिराच्या मागच्या भागात जिथे बहुतेक लोक जात नसावेत, कारण मी नेहमी कानाकोपऱ्यात डोकावत असतो, बाकीचे सगळे देवीला बघून आनंदी असतात. तिथे हळे कन्नडामध्ये एक शिलालेख आहे, म्हणजे जुन्या काळातली कन्नड जी 3000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. तिथे एक शिलालेख आहे ज्यात सांगितलंय की कशी विमानाची रचना करायची एका मंदिरात, आणि ते म्हणतायत तुम्ही हे असं करू शकता, पण जर तुम्ही ही यंत्र उडवलीत तर ती पृथ्वीच्या इथरला अस्वस्थ करेल. जर ते आकाशाला अस्वस्थ करतंय, जेव्हा ते आकाश म्हणतात तेव्हा अवकाश समजू नका. ते म्हणतायत जर तुम्ही आकाश अस्वस्थ केलं तर माणसांना त्यांच्या जीवनात शांतता मिळणार नाही. एकदा का आकाश अस्वस्थ झालं की मानसिक असंतुलनेत प्रचंड वाढ होईल. मला वाटतं की तुम्ही याचा जिवंत पुरावा आहात. मला वाटतं मनोज कुमारचा एक जुना चित्रपट होता, शोर नावाचा. विमानच विमानं आणि त्यामुळे होणारा गोंधळ, आणि एके दिवशी त्याला आनंद होतो कारण तो बहिरा होतो. असंच काहीतरी, हो ना? तर जर आपण आकाश काढून घेतलं तर हे भौतिक शरीर एक क्षणही टिकणार नाही. म्हणून जेव्हा आपण आकाश म्हणतो तेव्हा आपण अजूनही 5 तत्वांबद्दल बोलतोय. जसं तुम्ही तुमच्या प्रश्नात उल्लेख केलात, 5 तत्वांपैकी आकाश एक आहे. म्हणून जेव्हा आपण तत्व म्हणतो तेव्हा आपण मोकळ्या अवकाशाबद्दल बोलत नाही आहोत. आपण अजून एका पदार्थाबद्दल बोलतोय, जसं की पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी याप्रमाणे. आपण अजून एका पैलूबद्दल बोलतोय, 5 तत्वांपैकी एक. त्यामुळे आकाशाला रिकामी जागा समजण्याची चूक करू नका.